सोनी मला खरंच समजत नाहीये की तू मला घराबाहेर जायला का देत नाहीयेस ते. तुला जायचं असेल तर जा, पण जर का तू गेलास तर माझ्याशी कधीच बोलू नकोस. अरे पण का? ओय मी तुला कॉल करून सांगितलं होतं ना की आज एका गाडीची अर्जंट डिलिव्हरी करायची आहे, तर रात्री यायला उशीर होणार आहे. रेवा दे, मला सगळं काही कळतंय. तुला काय कळतंय जे मला कळत नाहीये? की कोणताही क्लायंट नाहीये. मग मी काय गॅरेज मध्ये भांगडा करायला जातोय? आणि मी गेलो जरी असतो तर तुला आणि गोगीला घेतल्याशिवाय नाहीच गेलो असतो ना. चुप राहा रोशन, मला समजलंय की तू पार्टी करायला जाणार आहेस ते. पार्टी? कसली पार्टी? अर्जंट कामाचं बहाणा सांगून तू पार्टी करायला जातोयस ना. इतकं भोळा बनायची गरज नाहीये. ओय मी भोळा बनत नाहीये, मी खरंच भोळा आहे. खरंच मी कुठली पार्टी करायला जात नाहीये. असं खरं तर मी बऱ्याच वेळेला पण ऐकलंय. यावेळी मी खरोखरच खरं बोलतो यार. रोशन, पार्टी करायला तू किती खोटं बोलू शकतोस. ओय मी खोटं बोलत नाहीये सोनीये. खबरदार मला सोनिया म्हणून हाक मारलीस तर. नेहमी गोड गोड बोलून तू मला मूर्ख बनवतोस. ओय सोनीये, पण आज मी तुला मूर्ख नाही बनवत आहे. काय? म्हणजे मी तुला कधीच मूर्ख नाही बनवत, आणि आज तर चुकूनही मूर्ख बनवत नाहीये यार. मला नाही वाटत. ओय तुझा माझ्यावर विश्वास नाहीये ना, तर चल माझ्यासोबत आणि बघ मी कुठे जातोय ते. नाही, मला तुझ्यासोबत पार्टी करायला कुठेच नाही यायचं. ओय यार कसं समजू मी हिला? हाय रब्बा. ओय सोनी इथे बघ. रोशन इथे बघ ना, तुला माझी शपथ आहे, इथे बघ. मी वाहेगुरूंची शपथ घेतोय की मी गॅरेज मध्ये काम करायला जातोय, पार्टी करायला जात नाहीये सोनिये. ओ सोनिये, कुठलाही सरदारजी वाहेगुरूची खोटी शपथ नाही घेणार. ओय आता तरी माझ्यावर विश्वास ठेव यार. तर मग त्यांनी असा मेसेज का बरं केला असेल? त्यांनी कोणी आणि कसला मेसेज केला यार? मला त्या पोपट भाऊंचा मेसेज आला होता की आज तू कामाच्या नावाने पार्टी करायला जाणार आहेस ते. ओय पोपून तुला असा मेसेज केला? अशी चुकीची गोष्ट तुझ्या डोक्यात भरली? ओय हा पोपू ना, ओय सकाळी सुद्धा माझी मस्करी करत होता हा. कधी बोलतो पुढचं टायर पंक्चर झालंय, तर कधी बोलतो मागचं टायर पंक्चर झालंय. ओय याने सकाळी माझी मस्करी केली, ती तर मी सहन केली, पण नंतर तुझ्यासोबत मस्करी करून आपल्यामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न केला. ओय मला हे सहन नाही होणार. ओय पोपू, आज तर तुझी मी अशी हालत करणार आहे की तुला हसता येणार नाही आणि रडताही येणार नाही. रडायचं नाही तर काय करायचं तारक? काय करू? मला कळलंय की तू चाट खाल्लंस, ते सुद्धा नाक्यावर उभं राहून, आणि ते सुद्धा 4 प्लेट. 4? मी 4 प्लेट 4 नाही खाल्ली अंजली. 3 खाल्ले असतील, पण खाल्लेस ना. अरे नाही, 4 प्लेट नाही 3 प्लेट. मुळात मी चाट खाल्लीच नाही. खरं तर मी आज इतका उपाशी आहे की वाटेत विचार करत होतो की घरी जाऊन अंजलीने जे काही बनवलं असेल, जसं बनवलं असेल, डाएट फूड खाईन अंजली. ऍक्च्युली मला खूप भूक लागली आहे, मला काहीतरी खायला दे. तारक, या घरात तुला एक सुद्धा घास खायला नाही मिळणार, अँड दॅट्स फायनल. अगं अंजली तुला माहितीये ना, तू जेव्हा असं करतेस तेव्हा मला किती वाईट वाटतं ग. आय हेट टीयर्स अंजली. अगं अंजली, मी खोटं बोलत नाहीये. खोटं नाही बोलत आहात. जो माणूस 6 महिन्यापर्यंत माझ्या हाताने बनवलेलं जेवण पिऊनला देतो, तो मला सांगतोय की खोटं नाही बोलत. अंजली हे बघ माझं. अरे अंजली, काय इथे तिथे फिरतेस? माझं ऐकून तरी घे. असं तोंड फिरवून काय होणार आहे? मी डब्बा दिला पिऊनला, मी खोटं बोललो, मी मान्य करतो, पण ही सगळी जुनी गोष्ट झाली अंजली, विसर ना आता. तुला माहितीये तारक, एका स्त्रीला किती दुःख वाटतं जेव्हा तिला समजतं की तिचा नवरा तिच्याशी खोटं बोलतोय. अंजली माझ्यावर विश्वास ठेव, मी खोटं बोलत नाहीये. मी कसं समजावू तुला? एक गोष्ट सांग मला, मी कशी समजावू तुला? मला काहीच समजावू नकोस तू, कारण मला तुझी कोणतीच गोष्ट समजून घ्यायचीच नाहीये. तू जाऊन चाट खा, चाट. अंजली, मी अजिबात चाट खाल्लं नाहीये. बघितलं, खोटं बोलणारा व्यक्ती नेहमी मोठ्या आवाजाने बोलतो. अंजली, मी खोटं बोलत नाहीये, मी कंटाळलोय आता, मला भूक लागलीये. माझ्यावर विश्वास ठेव, मी खरं बोलतोय, मी काही खाल्लं नाहीये. जे काय बनवलंयस ते मला पटकन दे बाबा. जे काय बनवलं असेल, भूक लागलीये, प्लीज. अजिबात नाही मिळणार जेवण. या घरात ना स्वयंपाक होणार ना तुला मिळणार, कळलं का? बरं ओके, ठीक आहे. नाही मिळणार ना जेवण, काही हरकत नाही. मला फक्त एवढं सांग की तुला हे कोण बोललं की मी नाक्यावर उभा राहून 4 प्लेट चाट खात असतो? पोपटलाल भाऊंनी. पोपटलाल? हो अंजली, पोपटलाल खोटं बोलतोय. असं काही केलंच नाहीये मी. खोटारडा आहे तो. खबरदार, जर तू स्वतःच खोटं लपवायला पोपट भाऊंचं नाव घेतलंस तर. मी खोटं बोलत नाही अंजली, मी खोटं बोलत.
पोपटलाल मेसेज करतोय की मी नाक्यावर उभा राहून चाट खात होतो आणि मला माझ्याच घरात जेवण मिळत नाही. आज एका उपाशी माणसाच्या हातून घास काढून घेतलायस तू. आज एका लेखकाच्या हातून एका पत्रकाराची पिटाई होणार आहे. आज या पोपटलालची वाट तर मी लावूनच राहणार. पोपटलाल, अरे बाहेर पड. होटारड्या पोपटलाल, आज एका लेखकाच्या रागापासून तुला कोणी वाचवू शकणार नाही. पोपटलाल बाहेर ये. ए पोपटलाल, एक तर या चष्म्यामुळे काही दिसत नाहीये. बाहेर ये पोपटलाल. पोपटलाल. अरे आज तू पंजाबच्या वाघाला छेडलायस. तुला तर मी सोडणार नाही. ओय बाहेर ये. आज तुझं काही खरं नाही. ये बाहेर. पोपटलाल. पोपटलाल मुर्गा बाहेर ये. अरे बाहेर ये पोपटलाल. बाहेर. तुम्ही लोक पण पोपटलालवर रागावले. रागावणार नाही तर काय करणार. तुम्हाला माहितीये काय केलंय पोपटलालने? काय केलं? अरे याने अंजलीला मेसेज केला की मी नाक्यावर उभा राहून चाट खातोय, तेही 4-4 प्लेट. आणि हा मेसेज वाचल्यानंतर तिने रडून रडून घर डोक्यावर घेतलंय आणि माझ्याशी आता बोलत नाहीये. काय बोलताय मेहता साहेब? नाहीतर काय, मी इतका रागावलो असतो का? बरोबर आहे. अरे या पोपटलालला आपण भोळा समजतो, पण ह्याने माझ्यासोबत काय केलं माहिती आहे? काय? ह्याने बबिताला मेसेज करून सांगितलं की मला नोकरीवरून काढून टाकलं. हा. मला इतका राग येतोय ना. राग तर मला पण आलाय. त्याने मला खोटा मेसेज केला की कोमलने घरात लाडू लपवलेत. मी तर लाडू शोधून शोधून दमलो. ओय खोटा मेसेज तर त्याने माझ्या रोशनला सुद्धा केला की मी पार्टी शार्टी करायला जातोय म्हणून. अरे या वेड्याने तर माधवीला पण मेसेज केला. मी माधवी पासून काहीतरी लपवतोय. मी माधवीला सांगून सांगून दमलो की मी काही लपवत नाहीये, मी काही लपवत नाहीये, पण ती ऐकायला तयारच नाही. आज पोपटलालने खूप वाईट केले. आपण सगळे मिळून एकत्र याला धडा शिकवूया. 1 2 3. मेहता साहेब, काय झालं? इतका आवाज का करताय? अहो काय सांगणार दया वहिनी, या पोपटलालने तर. दया वहिनी मला एक गोष्ट सांगा, पोपटलालने तुम्हाला तर काही मेसेज केले नाहीत ना? हा, आलेला ना. लिहिलं होतं की सुंदर वीरा अहमदाबाद वरून येणार आहे, तर मस्त जेवण बनवून तयार ठेवा. अहो खोट आहे हे दयावहिनी, खोट आहे. खोटं? हो द्या वहिनी, पोपटलालने आमच्या सगळ्यांच्या बायकांना खोटा मेसेज करून आम्हाला त्रास दिला आहे. म्हणून तर आम्ही रागावलोय. नाही नाही नाही, पोपट भाऊ खोटा मेसेज नाही करणार हो. अरे ओय दया वहिनी, पोपूने खोटा मेसेज केलाय. तुम्ही आता लगेच सुंदर भाऊला कॉल करा. बघा तो अहमदाबाद मध्येच असेल. नक्की. पण पोपट भाऊ तर नवीन फोन विकत घ्यायला आमच्या दुकानात गेले होते. हो हो, मी आताच सुंदर वीराला फोन लावून विचारते. हो करा करा करा. विचारा. ओय पोपू, कुठे लपून बसलायस? बाहेर ये बघू. पोपटलाल बाहेर ये. ओय मित्रांनो, हा पोपट आता उंदीर बनून लपून बसलाय. त्याला वरून खेचून बाहेर आणावं लागेल. अरे तुम्ही लोक ओरडताय कशाला? मी इथेच आहे. काय झालं? ओय पोपू, तुला तर मी सोडणार नाही. काय झालं? अरे अरे मेहता साहेब, काय करताय? काय करताय? अरे शेजारच्या घरात नवरा बायको मध्ये भांडण लावतो. का केला असं तू? अरे नाही मी. बोल बोल. अरे सोडा मला रे, सोडा मला. अरे काय लाज नाही वाटत? स्वतःला पत्रकार म्हणवतोस तू. गोल्डन क्रो अवॉर्ड विनर. आता काय बोलती बंद झाली? हा बोल ना बोल. बोला. समजूतदार काय समजूतदार आहे? अरे खाली उतरा. तुझं नाव पोपटलाल नाही, बावळटलाल असायला पाहिजे. वेळ लागलाय अरे हे तुम्ही काय करतायत सगळे? काय करतोय? अरे तू स्वतः विचार कर, तू काय केलायस? आपल्या मित्रांच्या घरी भांडणं लावतोस. अरे मी कोणाच्या घरी भांडणं लावली? मी तर सोसायटी मध्ये नव्हतोच. पोपटलाल, तू स्वतः आग नाही लावलीयस, पण तू मेसेज करून आग लावलीयस. माझ्या मेसेज मुळे? अरे मी दुपारपासून माझा स्मार्टफोन वापरलाच नाहीये. घ्या
इथे एवढा मोठा मोबाईल कांड झाला आणि हा सांगतोय की त्याने मोबाईल वापरलाच नाहीये. हो हो मी खरंच बोलतोय. अरे! अरे नाही, माझं ऐकून तरी घ्या. माझ्यासोबत मोबाईल कांड तर घडला आहे आज, पण आज मी तुला सोडणार नाही 5 किलोच्या हाताने. पण सॉरी, हात तर 2.5 किलोचा असतो ना. 2.5 किलोचे हात मिळून किती झाले? 5 तुझ्या कर्माची शिक्षा आता मिळणार. अरे थांब 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 थांब, शिक्षा तर मी भोगतोय, तू थांब रे जरा. भिडे, मला जरा तुझा मोबाईल दे रे. मी माझा फोन नाही देणार. कोणी याला आपला फोन द्यायचा नाही. मला आधी हे सांग की सगळ्यांना खोटे मेसेजेस पाठवून त्रास का दिला? मेसेज? अरे कसले मेसेज? असं मी कोणालाच काही मेसेज नाही केला. काही मेसेज नाही केला? अरे थोडीशी लाज ठेव पोपटलाल. इतकं खोटं बोलण्या अगोदर तू अंजलीला मेसेज नाही केलास की मेहता साहेब नाक्यावर उभे राहून चाट खातायत, तेही 4-4 प्लेट चाट? हा, तू बबिताला खोटा मेसेज नाही केलास की मला नोकरीवरून काढून टाकलं आहे? काय? आणि तू माधवीला काय मेसेज केलास की माधवी वहिनी भिडे तुमच्यापासून काहीतरी लपवतोय? आणि तुम्ही कितीही प्रयत्न करा, भिडे तुम्हाला नाहीच सांगणार की त्याने काय लपवलंय. अरे मी काय लपवलंय? त्या भानगडीमध्ये तिने माझा चष्मा लपवला माहितीये? कधीपासून माझं डोकं दुखतंय. सांग ना, मी काय लपवलंय सांग. अरे मला कसं माहित असेल? आणि माझ्या साध्या भोळ्या रोशनला तू काय मेसेज केलास की सोडी आज कुठली गाडी रिपेअर करायला नाही जात आहे, तो तर पार्टी शार्टी करायला जातोय. आणि तू मला काय मेसेज पाठवलास पोपटलाल की कोमलने माझ्यापासून लाडू लपवून ठेवलेत? कुठे आहेत लाडू? कुठे आहेत लाडू? बावळट सांग. अरे मला काय माहित असेल? तुला काय माहित? ओ हो 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 हो, भोळे भाव तर बघा याच्या चेहऱ्यावरचे. पोपटलाल, जास्त भोळेपणाचं नाटक करू नकोस. अरे बाबा मेहता साहेब, मी कोणालाच काही मेसेज नाही केला. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. अरे हा धादांत खोटं बोलतोय हा माणूस. अय पप्पू, तुझ्या मस्करीचा भूत मी उतरवूनच राहणार. अरे माझ्या होणाऱ्या बायकोची शपथ. सोडी मी खोटं बोलत नाहीये. पोपटलाल, काय म्हणालास आता तू? मी खोटं बोलत नाहीये. त्याच्या अगोदर काय बोललास? माझ्या होणाऱ्या बायकोची शपथ. मित्रांनो, जग इथलं तिथे होईल पण पोपटलाल होणाऱ्या बायकोची शपथ तर खोटी घेऊ शकत नाही. हो बरोबर आहे. पण मेहता साहेब, ओ सगळे मेसेज तर पप्पूच्या नंबरवरूनच आलेत. पोपटलाल, तू अगदी खरं खरं सांग, तू खरं बोलतोयस ना? अरे भाऊ, मी खोटं का बोलणार? मी तुम्हाला खोटं का सांगू? मी कोणालाही मेसेज कसा काय करू शकतो? माझा स्मार्टफोन दुपारपासून हरवलाय आणि तेव्हापासून मी त्याला सगळीकडे शोधतोय. काय? नाहीतर काय, माझ्याकडे माझा स्मार्टफोनच नाहीये. आम्हाला मेसेजेस कोणी केले? अरे बाबा, मला जर ते माहित असतं तर मी त्याच्याकडे जाऊन माझा स्मार्टफोन घेऊन नसतो आलो का? एक मिनिट. याचा अर्थ हा झाला, पोपटलालचा फोन ज्या कोणाकडे आहे तोच हे खोटे मेसेज करतोय. ओ यारो, हा तर खूप सिरियस मॅटर आहे. होय. पोपट भाऊ, तुम्ही माझ्यासोबत चांगली मस्करी केली हो. मला कळलंय की सुंदर वीरा अजून अहमदाबाद मध्येच आहे. तो इथे जेवायला येणार नाहीये. दयावहिनी, तुम्ही जेवणाची काळजी करू नका, ते मी संपवून टाकेन. लाडू नाही मिळाले ना? अरे एक मिनिट हाती भाऊ. दयावहिनी, मी जो नवीन फोन आज घेतला ना विकत, तो हरवलाय आणि कोणीतरी भलताच सगळ्यांना खोटे खोटे मेसेज पाठवतोय. पोपटलाल, एक मिनिट, मी आता अंजलीला बोलवतो. जे काही तू आता बोललायस ते तू तिच्या समोर बोल, म्हणजे तिला समजेल की खरं काय आहे आणि मी खोटं बोलत नाहीये. आम्ही सगळेच आमच्या बायकांना बोलवतो, म्हणजे खरं काय ते सगळ्यांना समजेल. अहो, ते तर मी सांगेनच, पण त्याहून महत्वाचं हे आहे की जर मी मेसेज नाही केला तर मेसेज करताय कोण? पोपटलाल, तू पोलीस कंप्लेंट केली पाहिजे. अरे मी आधीच पोलीस कंप्लेंट करून आलोय. तू पोलिसांना हे सांगितलंस का की तुझ्या फोन मधून खोटे मेसेजेस केले जात आहेत? नाही, ते नाही सांगितलं. अरे मग कंप्लेंट कशाची केली? ते स्मार्टफोन हरवण्याची. हा तर पोपटलाल, सांग पोलिसांना. आता तर त्याने सोसायटीवाल्यांना मेसेजेस केलेत. जर त्या माणसाने कुठल्या पॉलिटिशियनला किंवा तुझ्या एडिटरला मेसेज केला ना तर मग तुझी नोकरी पण धोक्यात येईल ना. आणि पोपटलाल, एकदा की ही बातमी पसरली की तू असे तसे मेसेज करतोस, मग कदाचित तुझं लग्नही होणार नाही. अरे ही तर खूपच गंभीर समस्या आहे. मी आताच चालू पांडेला फोन करून कळवतो. आज बासुंदी सोबत रॅम शो बघायला मजा येणार आहे बघ.
हॅलो. हॅलो चालू पांडे साहेब. हो बोलतोय. मी पत्रकार पोपटलाल बोलतोय. हा बोला पोपटलालजी. मिळाला का तुमचा मोबाईल? अहो नाही सर, आता तर समस्या अजूनच वाढली आहे. कोणीतरी ओव्हर स्मार्ट माणूस माझा स्मार्टफोन वापरून सगळ्यांना चुकीचे मेसेज पाठवतोय. व्हॉट? हो सर, खूप मोठी समस्या निर्माण झाली. तुम्ही लवकर काहीतरी करा. रिलॅक्स. एक काम करा, तुम्ही ते सगळे मेसेजेस माझ्या फोनवर सेंड करा. मी बघतो काय ते. ठीक आहे? ओके, थँक्यू. तो जो कोणी असेल ना, तो इन्स्पेक्टर चालू पांडेच्या तावडीतून वाचूच शकणार नाही. आतापर्यंत तर सोसायटीमध्ये हंगामा झाला असेल. फटाफट सोसायटीत जातो आणि पोपटलालच्या हरवलेल्या मोबाईल फोन प्रकरणाचा लाभ उचलतो. मज्जा येणार खूप. बहिणींनो, आज तुमच्या सगळ्यांच्या फोनवर जे मेसेज आलेत ते मी नाही पाठवलेत. भलत्याच माणसाने माझ्या फोनवरून तुम्हाला ते मेसेज पाठवलेत. तुम्ही उगाचच तुमच्या नवऱ्यांवर भडकलात. हे सगळे तर निर्दोष आहेत. सॉरी हंस, सॉरी. अहो सॉरी. ते काय झालं ना, हा मेसेज पोपट भाऊजींच्या फोनवरून आला ना, म्हणून आम्ही एका क्षणासाठी हा विचार नाही केला की हे खोटं बोलतील म्हणून. हो तेच ना. आता पटलं ना? घे घे. सॉरी. आमच्या सर्वांकडून तुम्हाला सॉरी. आणि पोपट भाऊ तुम्हाला पण व्हेरी सॉरी. हा अरे यात तुमची काय चूक आहे? हो, चूक त्याची आहे ज्यांनी मेसेजेस केलेत. ओ हो, वाटतंय माझ्या मेसेजेसचा खूप जास्त परिणाम झाला आहे. पण आहे कोण तो? मला काय माहिती यार. अरे काय झालं? सगळे आज असे कंपाऊंड मध्ये असे जमा झाले आहेत. काही झालं आहे का? मी सांगते टपूचे पप्पा, पोपट भाऊंनी आपल्या दुकानातून जो नवीन फोन घेतला होता ना, अहो तो वापरायच्या आधीच हरवला. खरंच की दया? अरे पोपटलाल, तू इतका बेजबाबदार कसा काय असू शकतो? एक फोन सांभाळायला नाहीयेत, मग बायकोला कसं काय सांभाळणार? मी तर म्हणतो तुला लग्न करायचा अधिकार नाही आहे. खबरदार जर लग्न केलंस तर. जेठालाल, जखमेवर मीठ नको चोळू. हो मग काय चोळू? एकतर फोन तू हरवला, त्यात बिचाऱ्या सोसायटीतल्या लोकांचा काय दोष? या सगळ्यांना सोसायटी कंपाऊंड मध्ये का जमा केलं आहे? टपूचे पप्पा, आम्ही ह्याच्यासाठी जमा झालो कारण कोणीतरी पोपट भाऊंच्या हरवलेल्या फोनवरून त्यांच्या नावाखाली आम्हाला सगळ्यांना खोटे मेसेज करतोय. अच्छा. ओहो, तर याच्यामुळेच आमच्यामध्ये मिसअंडरस्टँडिंग झाली. आमच्यामध्ये भांडणं झाली. ओय, एकदा त्या माणसाबद्दल कळू दे, मग बघ मी त्याची चटणी बनवणार. नाही 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 सोडी, तू चटणी नंतर बनव. माझ्या हातात येताच मी त्याची कोशिंबीर बनवून टाकतो. ओ मेहता साहेब, तुम्ही पण कमाल करता यार. जर का तुम्ही कोशिंबीर बनवली तर मी चटणी कशी बनवणार यार? ओय, अगोदर मला चटणी बनवू द्या, मग नंतर तुम्ही कोशिंबीर बनवा. अरे पण चटणीतून कोशिंबीर कशी बनणार? कोशिंबीर मधून चटणी बनवू शकते. मी त्याची कोशिंबीर बनवणारच. अरे काय तुम्ही कोशिंबीर चटणी कोशिंबीर लावलं आहे? तेच तर. मला वाटतं कोणीतरी बिचाऱ्याने फक्त छोटीशी मस्करी केली असणार. तुम्ही तर सिरियस झालात. जेठा भाऊ, एक मिनिट. ही काही छोटीशी मस्करी नव्हती. तुम्हाला माहिती आहे यामुळे सगळ्यांच्या घरात किती प्रॉब्लेम झाले. माझ्या हिशोबाने हा मेसेज करणारा माणूस सर्वात मोठा गुन्हेगार आहे आणि या गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे. बरोबर. बरोबर. हा, पोलीस सोडणार नाही त्याला, कुठूनही शोधून काढतील. हो. पोलीस? अरे इतक्या छोट्या गोष्टीसाठी तुम्ही लोकांनी पोलिसांना कंप्लेंट केली? इतकी छोटी गोष्ट? अरे इथे माझ्या चारित्र्यावर संशय घेतला जातोय आणि तुला ही छोटी गोष्ट वाटते? हे बघ पोपटलाल, अरे बापरे, हे तर चालूजी पांडेजी आले. वाटतंय मस्करी महागात पडली.